मित्राला म्हणलं बुवा आपला काहीतरी बाया जुगाड कर, आपल्याकडले बाया कमी झाल्या आणि मग अद्रक लावणे म्हणलं आपलं 2 एकर. नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज लावायची होती आपलं अद्रक. घरचे म्हणे आता अद्रक लावू म्हणे, पाऊस थोडा काल पाणी पडला होतं. म्हणलं बरं ठीक आहे चाललं देऊ लावून. घरचे तू खतगीत कालव म्हणे. आता म्हणलं बरं ठीक आहे कालवतो तुम्ही खतगीत. आता खतगीत काढलं होतं बाहेर. म्हणलं आता हे सगळं एकत्र करून घेऊ आणि मग त्याला एक पलटी मारून घेऊ. आता खतगीतनी काढलं त्यामध्ये पण ढेकळं निघत होतं. म्हणलं आता ढेकळं पण फोडावंच लागेल. आता ढेकळं फोडत होतो आणि काही खाली खत काढत होतो. तर मोकार हार लावून देईल तेव्हा घरचे म्हणे असा गण बडबड करतो आता कर म्हणे काम. म्हणलं बरं ठीक आहे चालेल करतो, मग करून दाखवतो. आता खतगीत कालवलं. म्हणलं आता भरून घेऊ गोण्यामध्ये. तर लागलो गोण्यात भरायला. मोकार हौस होतो ती गोण्यात भरता भरताच्या आयला. म्हणलं काय मोकार ताण झाला. म्हणलं बयो आज ड्युटीला गेलो असंच बरं झालं होतं. आता खतगीत भरलं, बैलगाड टाकलं, चाललो होतं वावरात घेऊन. तर निघालो रस्त्यानं वावरात घेऊन जायला. वावर पण थोडं दूरच होतं. म्हणलं आता आलो वावरात. आता पप्पा म्हणे तू काय कर म्हणाला सुईना लावून दे म्हणे. पण म्हणलं इथं बाया आता खूप कमी तुझ्यात. मग लावला मित्राला फोन. मित्राला म्हणलं बुवा आपला काहीतरी बाया जुगाड कर, आपल्याकडले बाया कमी झाल्या आणि मग अद्रक लावणे म्हणलं आपलं 2 एकर. मित्र बरं म्हणे भाऊ लगेच थांब म्हणे, अर्धा तासाकडे बाय वाटतो. मित्रांना पाठवलं खरंच बाया 7-8-10 माणसं आले. म्हणलं बा अरे बा याला म्हणते म्हणलं जिगरी मित्र. त्यांना पाठवलं. मग आता जीव आला. म्हणलं आता हे संध्याकाळपर्यंत तरी 50%च्या वर काम होईल. तर बाय मित्रांनो, भेटतो पुढच्या ब्लॉगमध्ये. आता लावू द्या मला अद्रक.